कमळी 5 डिसेंबर भागामध्ये कामिनी आणि रागिनी सरप्राईज म्हणून अन्नपूर्णाला सांगतात की ऋषी आणि अनिकाचं लग्न ठरलं. अन्नपूर्णा म्हणते कुणाला विचारून. आता मात्र दोघींचेही चेहरे पडतात. पण रागिनी म्हणते का आई, तुम्हाला आनंद नाही झाला? ऋषीसारखा जावई मिळाला? अन्नपूर्णा म्हणते आनंद झाला, पण ही बातमी खरी आहे ना, का तुमच्या दोघीचंच चाललंय? कामिनी म्हणते मग आत्ताच होऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी. अन्नपूर्णा विचारते ते कसं? ती नयनताराला फोन करा, ती सांगेल तुम्हाला ही आनंदाची बातमी. बरं रागिनी, चल चल चल, अजून क्लबमध्ये पेढे वाटायचेत. रागिनी म्हणते आलेच आई. त्या दोघी निघून जातात. अन्नपूर्णा म्हणते ऋषीसारखा जावई मिळाला हे भाग्यच आहे. तो अनिकाला नक्कीच सांभाळून घेईल. पण नयनतारा, या लग्नाला नयनतारा कशी तयार झाली? या दोघींनी काही ब्लॅकमेल तर नाही केलं ना? ती आता नयनताराकडे जाते. नयनतारा थोडीशी घाबरलेलीच असते. अन्नपूर्णा म्हणते काय झालं ग? ती काहीच नाही. अन्नपूर्णा विचारते तू ठीक आहेस ना? ती हो. अन्नपूर्णा म्हणते नयनतारा, मला खरं खरं सांग, तू हे सगळं खरंच मनापासून करतेस ना? नयनतारा थोडी घाबरतच म्हणते हो. तर मला असं का वाटलं? अन्नपूर्णा म्हणते त्या कॉलेजच्या इलेक्शनपासून तू तर अनिकाचं तोंडही बघायला तयार नव्हतीस, म्हणून विचारते. आता मात्र नयनतारा चांगलीच गोंधळते आणि ही अन्नपूर्णा बरोबर पकडते. ऋषी चाललेला असतो तेवढ्यात कमळी पळत जाते आणि म्हणते ऋषी सर, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. ऋषी नाईलाजाने स्माईल करतो. कमळी म्हणते तुम्ही काही बोलला नाहीत, म्हणजे सगळं काही अचानक झालं आहे का? ऋषी म्हणतो सगळं अचानकच ठरलं आहे, माझं लेक्चर आहे, मी निघतो. आता मात्र कमळीला काय कळायचं ते कळून जातं. इकडे अनिका सांगत असते ग्रॅनी आजीने असा काही डाव केला आहे ना, नयनतारा आंटी अशी घाबरली आहे ना, ती माझं आणि ग्रॅनी आजीचं ऐकल्याशिवाय काही करतच नाही. हे सगळ्या बंड्या ऐकतो आणि मनात म्हणतो नयनतारा मॅडम यांचं काय ऐकतायत, म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. कमळीला सांगायला पाहिजे. तो आता कमळी कमळी करत तिच्याकडे जातो. कमळी तेव्हा विचारतच असते तो कमळे काय झालं? कमळी म्हणते ऋषी सर. तो काय ऋषी सरांचं? ती म्हणते अरे मी त्यासनी लग्नाबद्दल अभिनंदन केलं, पण ऋषी सरांच्या चेहऱ्यावर कुठेच आनंद दिसला नाही. मग ते लग्नाला काय तयार झाले? त्यांना तर अनिका अजिबात आवडत नव्हती. बंड्या म्हणतो ते अनिकामुळे. जो काय डाव केला ना, त्या तिच्या आजीने आणि अनिकाने. कमळी म्हणते बंड्या तू हे काय बोलायला आहे? तो म्हणतो अगं कॅन्टीनमध्ये ती अनिका सांगत होती. तो आता झालेला सगळा प्रकार कमळीला सांगतो. कमळी म्हणते आता माझ्या ध्यानात येतं आहे, बंड्या काहीतरी करायला पाहिजे. आता बघूया कमळी हे लग्न थांबवते का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.